नमस्कार मित्रांनो, मी गौरव बुराडे. तुमच्यासाठी MPSCचा जो आत्ता आपला परवा पेपर झाला आहे, ओके, MPSC 2025 ॲक्च्युली. तर MPSC 2025चा मेन्सचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा जो पेपर झाला आहे, तर त्या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ घेऊन येतो आहे. इट इज लाईक एक छोटासा ॲनालिसिस करूया आपण. काय झालं, सॅटर्डेला पेपर झाला आणि मी स्वतः पण हा पेपर अटेम्प्ट केला आहे. मेन म्हणजे तुम्ही स्क्रीनवर जो बघताय क्वेश्चन पेपर, ज्याचे फोटो काढलेत, हे माझ्या स्वतःच्याच क्वेश्चन पेपरचे फोटो आहेत. व्हिडिओ बनवण्याच्या मागचं ॲक्च्युली कारण असं आहे की काही क्लासेसकडून किंवा काही मार्केटमध्ये बऱ्याचपैकी चर्चा मी ऐकल्या. बरेच लोक क्लेम करत आहेत माझ्या नोटबुकमधून प्रश्न आला आणि ह्याच्यात आला त्याच्यात आला. आणि विद्यार्थ्यांकडून आपण रिव्ह्यू घेतले किंवा बिंग विद्यार्थी म्हणूनसुद्धा, एक शिक्षक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून, मी तर दोन्ही रोलमध्ये हा पेपर अटेम्प्ट केला आहे स्वतः. त्याच्यावरतून मला एक रिअलाईज झालं आहे की हा पेपरचं दिसणं आणि ॲक्च्युअल सिच्युएशन म्हणजे कसं की विद्यार्थ्यांकडे 80-90 मार्काचा पेपरसुद्धा लिहिला नाही गेला आहे हा. आणि जे लोक हा व्हिडिओ बघतायत त्यांना हे लगेच क्लिक पण होत असेल. आणि क्लासेसवाले लोकांना वेगळ्याच पद्धतीने डायरेक्ट करत आहेत की पेपर किती सोपा होता, आमच्या नोटबुकमधून आला, आमच्या नोट्समधून आला. अरे हा इतका फालतू पेपर आहे ॲक्च्युली की हे सगळं तुम्हाला कुठल्याही पुस्तकात अवेलेबल आहे. असे कुठले बुकच नाही की ज्याच्यात हे अशा लेवलचे सम नाही आहेत. मग एवढी बेसिक तयारी तर कुठल्या पण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला MPSCसाठी करावीच लागते. अरे पण प्रॅक्टिकली या प्रश्नांना सॉल्व करण्यासाठी किती वेळ लागणार आहे याचा तुम्हाला गायडन्स द्यायला हवा. तो सोडून दिला आणि भलतंच काहीतरी. तर मित्रांनो, ज्यांनी पण हा पेपर दिलेला आहे तर तुम्ही काही डिमोटिवेट होण्याची गरज नाही आहे. या पेपरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम फक्त याला सोडवण्यासाठी लागणारा टाईम एवढाच होता. आता बघा, हा क्वेश्चन होता 15 मार्कांसाठी आणि हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता बाय युझिंग MDM. आता बघून हा खूप सोपा वाटण्यासारखा प्रश्न आहे, पण मित्रांनो तुम्हाला कदाचित एक गोष्ट माहितीच नसेल जी सांगतो मी तुम्हाला. यांनी इंटेन्शनली बघा, हा जो CD स्पॅन आहे ना, याच्यावरती मुद्दाम कुठला लोडच नाही दिला, बरोबर. आणि या दोन स्पॅनमधला जो लेंथवाला डिफरन्स आहे बघा, इकडे 6 मीटर इकडे 3 मीटर, हा पण भरपूर मोठा आहे. अदरवाईज तुम्ही बघा एक्झाम्पल जेव्हा सॉल्व करतात ना पुस्तकमध्ये, एक 5 मीटरचा स्पॅन असतो, एक 6 मीटरचा स्पॅन असतो, एक 4चा असतो. हे डिफरन्सेस खूप मोठे नसतात. यांनी एका साईडला 3 दिलं, एका साईडला 6 दिलं. आणि तुम्हाला माहिती आहे या CDवरती त्यांनी कुठल्याही पद्धतीचा लोड का नाही दिला? कारण की तुम्ही बघा MDMचा टेबल जेव्हा बनवता ना असा, तर तुमच्या काहीतरी मुवमेंट आलेलं असतं. समजा ही 60 आली, ही आली -40, आणि मग आपण याची समेशन करतो. तर आता एका साईडला पॉझिटिव्ह, एका साईडला निगेटिव्ह नंबर असल्यामुळे होतं काय की हा जो एक डिफरन्स तयार होतो, आता हा 60 आणि 40 लिहिला आहे म्हणजे किती होईल, 20. तर याचा अर्थ आपल्याला 20चा प्रॉब्लेम आहे. ओके, ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये मी काही एवढं डिटेलिंगमध्ये तुम्हाला सांगत नाही बसत त्या गोष्टी, पण अडचण 20ची आहे. पण मला सांगा, जर सेम एक्झाम्पलमध्ये इकडे 60 आहे आणि इकडे 0 आलं तर ह्या दोघांचा डिफरन्स 60 येतो ना मित्रांनो. तर अडचण 60ची होते. मग 20पासून 0पर्यंतचा प्रवास आणि 60पासून 0पर्यंतचा प्रवास, हा जो प्रवास आहे याच्यामुळे तुमचे जे बॅलन्स कॅरी ओव्हर आहे ते 5 आणि 6वर निघून जातात. आणि त्यातल्या त्यात यांनी अजून एक मानसिक त्रास काय दिला, यांनी इकडे फ्री एंड पण देऊन टाकलं. या फ्री एंडमुळे झालं काय, तुम्हाला एक इंडिव्हिज्युअल बॅलन्स एक्स्ट्रा करावं लागलं. ओके, आता काही लोकांनी हा प्रश्न सॉल्वच नसेल केला, तर मित्रांनो यांनी ऑलमोस्ट प्रत्येक एक्झाम्पलमध्ये हीच मस्ती केलेली आहे. आणि ह्या गोष्टींमुळे अननेसेसरीली 5 मिनिटाचं गणित लिटरली 40 मिनिटावर गेलेलं आहे. आता तुम्ही जर याच्या आधीचा पेपर बघाल, मागच्या वर्षीचे जे काही पेपर झालेत, तर मित्रांनो एकदा चेक करून घ्या तुम्ही लगेच स्वतः की होतं काय ना. त्यांनी लिटरली हे असे सम दिले आहेत बघा, तेव्हा 2 सपोर्टच्या मध्ये एक असं. तर जेव्हा एकच इंटरनल सपोर्ट असेल आणि त्यांनी हे पण नाही सांगितलं की ह्याच मेथडने करा, त्याच मेथडने करा, तर जेव्हा एकच इंटरनल सपोर्ट आहे तर MDM इज अ बेस्ट मेथड. आणि याच्यासाठी तुम्ही माझी प्लेलिस्ट चेक केली तर तुम्हाला व्हिडिओ पण सापडेल. मी हा प्रश्न सॉल्व पण करून दिला आहे. तो व्हिडिओ बनवायला मला 8-9 मिनटं लागलेत फक्त, विथ सगळं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये. पण यावेळेस त्यांनी दिला हा प्रश्न, असा प्रश्न त्यांनी याही वेळेस दिला, पण मेन्शन काय केलं, स्लोप अँड डिफ्लेक्शन. म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत त्यांचं म्हणणं होतं तुम्ही कुठल्याही मेथडने सॉल्व करा, आणि यावेळेस ते स्पेसिफिक होऊन गेले, आणि ते पण इनकन्व्हिनियंट वेमध्ये. तर त्यांनी काय केलं आहे, प्रत्येक एक्झाम्पलची
लेंथ ऑफ सोल्युशन खूप वाढवली. त्याच्याने झालं काय, तुम्ही जेव्हा पेपर सॉल्व्ह करत होते तुम्हाला कळालं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला की यार हा पेपर तितका अवघड नाही आहे. आणि सुरुवातीचे जर जवळपास बघितले तुम्ही पहिले 2-3 प्रश्न इतके सोपे होते ते की 100-120 मार्क तर असे बघून नजरेत समजत होतं की अरे बापरे हे तर खूप इझी आहे. आणि जेव्हा सॉल्व्ह करायला सुरुवात केली तेव्हा कळालं की अरे आपला 80 मार्काचा पेपर पण अजून सॉल्व्ह करून झालेला नाही आहे आणि जवळपास 2.25-2.5 तास होत आलेत. आणि मग अशा वेळी मित्रांनो आपल्या पायाखालची जमीन घसरून जाते आणि आपला स्पीड इतका काहीच्या काही वाढून जातो आणि त्या हाय इंटेन्सिटीमध्ये आपण काय करतो आपल्यालाच माहिती नाही आहे. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल पण मी शेवटचं सांगतो. मी आत्ता जेव्हा हे फोटो काढले ना तुमच्या हे व्हिडिओ बनवण्यासाठी तेव्हा शेवटचं पेजवरती काय होतं ते बघितलं मी आज. म्हणजे त्या दिवशी जर मी हा पेपर कदाचित पूर्ण वाचत बसलो असतो तरी मला वाटत नाही मी पेपर लिहू शकलो असतो की नाही. म्हणजे जवळपास 16 वर्षाचं आयुष्य मी या फील्डमध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हा जो प्रकार आहे तर मित्रांनो प्रॅक्टिकली तर तुम्ही जेवढ्यांनी पण हा पेपर अटेम्प्ट केलेला आहे तर तुमचा अटेम्प्ट 100% 100च्या आसपास, त्याच्यापेक्षा थोडासा पुढे थोडासा मागे असेल. काही लोकांनी तर 70 वगैरेचा पण केला आहे, काही तर 60 वगैरेपर्यंत पण आहे. माझे काही विद्यार्थी आहेत त्यांचे पण रिव्ह्यूज आहेत माझ्याकडे. तर तुम्हाला असं डिमोटिवेट होण्याची काही गरज नाही कोणाचं ऐकून. काय तुम्ही थर्ड पार्टी कुणाला हा पेपर दाखवाल ना तर लोक म्हणतील की अरे हे तर सोपं होतं, हे तर मला येतं. एखादा थर्ड इयरचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी पण तुम्हाला म्हणेल की अरे हे किती प्रश्न सोपा आहे. त्याला म्हणा की ठीक आहे बाबा सोपा आहे, तू फक्त मला सॉल्व्ह करून किती वेळ लागला तेवढं सांग म्हणा. आणि त्या हिशोबाने त्याला हे पण सांगा की 3 तास होते पेपरला, 8 दिवस वगैरे काही दिले नव्हते. 3 तासामध्येच सॉल्व्ह करायचं होतं. ओके, तर त्याच्यामुळे डिमोटिवेट व्हायची गरज नाही आहे. आता इमिजिएटली स्वतःला सावरा. 31 मेचा पेपरचं प्रिपरेशन करा लगेच. ओके, चांगल्या जागा येण्याची शक्यता आहे आणि हा अनुभव पण तुमच्यासोबत असू द्या. तसं काही टेन्शन घेऊ नका. या ज्या अडचणी आता अशा पद्धतीच्या ज्या अराईज होतात नवीन की ज्या आपल्या अभ्यासाच्या व्यतिरिक्तच एक वेगळं जग म्हणून चालतात आणि आपल्याला पूर्ण कॉन्फिडन्सच लूज करतात. म्हणजे तुम्हाला मी स्वतः सांगतो की स्ट्रक्चरचा तर मला भरपूर अनुभव आहे. 16-17 वर्ष झाले मी ह्याच्यातच काम केलं. जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग मला फार आवडता सब्जेक्ट होता आणि मी जवळपास 1 महिना त्या सब्जेक्टचा अभ्यास केला मित्रांनो. आणि इतका सुंदर केला तो सब्जेक्ट की मी म्हटलं यार या MPSCमध्ये आपण एकच अचिव्हमेंट करायची की आपलं जिओ टेक्निकलचं नॉलेज आपण अपग्रेड करू का. आता सुंदर सब्जेक्ट आहे आणि कधी शिकवण्यात आलेला नाही आहे. मी 1 महिना घातला जवळपास त्याच्यात. आणि मित्रांनो त्याचे जे प्रश्न आलेले होते ना ते आज घरी आल्यानंतर मी बघितले. मी 1 मार्कसुद्धा पाडू नाही शकलो. म्हणजे पाडू न शकण्यापेक्षा असं म्हणूया की मी 1 मार्काचासुद्धा अटेम्प्ट नाही करू शकलो. इवन दुर्दैव तर हे आहे की मी पेपरच्या वेळी जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगचा प्रश्न वाचूसुद्धा नाही शकलो. मला तितका वेळ पण नाही मिळाला. तर त्याच्यामुळे काय विशेष एवढं हे नाही आहे. पण लक्षात घ्या हे काही पण नवीन शोध लावत असतात आणि आता आपल्याला काळाच्या थोडंसं पुढे चालणं गरजेचं आहे. तसं यूट्यूबच्या माध्यमातूनही मी तुम्हाला अशा पद्धतीने थोडंसं आता वे बियॉन्ड जाऊन काय स्वतः पेपर दिल्यामुळे आलेला जो अनुभव आहे तर याचा वापर आता एकदम प्रॉपरली करेल. तर तुम्हाला बऱ्यापैकी मदत करेल मी. इवन दो तुम्हाला कधी काही अडचणी वाटल्या तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. नाशिकमधून ऑपरेट करतो मी क्लासेस. मी ऑनलाईन मोडमध्ये कुठल्याच पद्धतीचं क्लासेस रिलेटेड काम नाही करत कारण की मला त्या सिस्टमवरती अजिबात विश्वासच नाही आहे. ऑनलाईन रिझल्ट देणारं मला वाटतच नाही. ऑनलाईन हा फक्त पैसे कमवण्याचा सोर्स वाटतो मला. त्याच्यामुळे माझं सेंटर हे फक्त नाशिकमध्ये चालतं आणि नाशिकच्या बाहेर पण मी कुठे माझं ब्रँच पण ओपन करण्यात इंटरेस्टेड नाही आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना खरंच कळकळ आहे त्यांनी माझ्यासाठी इकडे नाशिकला यावं आणि मी नक्कीच त्यांना न्याय देईल. कुठलीही अडचण असेल तर यू कॅन टॉक टू मी बाय दिस व्हॉट्सॲप नंबर. ओके, आणि डिमोटिवेट होऊ नका मित्रांनो. प्रयत्न करत राहा. फक्त प्रयत्न करण्याची डायरेक्शन थोडीशी बदला. ओके, तुम्हाला पुढच्या परीक्षांसाठी बेस्ट ऑफ लक. सध्या तर 31 मेवर कॉन्सन्ट्रेट करा आणि काही अडचण आली तर तुम्ही माझ्याशी बोलू शकतात. थँक्यू.